गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेता भविया सम्मत सन्नि आहारे गुणजीवा पज्यति पाणासन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान मार्गणा आपण बघतो आहे आणि या अंतर्गत गुणस्थानाचं प्रकरण आमचं सुरू आहे आणि गुणस्थानामध्ये 7वं गुणस्थान अप्रमत्त संयत गुणस्थान आम्ही बघतो आहे. अप्रमत्त संयत गुणस्थानाचे 2 भाग आहे. एक स्वस्थान अप्रमत्त गुणस्थान आणि दुसरं सातिशय अप्रमत्त गुणस्थान. सातिशय अप्रमत्त गुणस्थान याचा अर्थ तो जीव आता चारित्र्य प्राप्तीसाठी पुरुषार्थ करण्यास तत्पर झालेला आहे. औपशमिक किंवा क्षायिक चारित्र्य प्राप्त करण्याचा तो पुरुषार्थ करतो आहे. त्याला म्हणायचं सातिशय अप्रमत्त गुणस्थान. या गुणस्थानामध्ये त्याला 2 मार्ग चढण्याचे आहे. एक म्हणजे द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करून उपशम श्रेणी आरोहण करणं. द्वितीयोपशमवाल्यासाठी एकच मार्ग खुला आहे आणि दुसरा क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करून एक तर उपशम श्रेणी आरोहण करणं किंवा क्षपक श्रेणी आरोहण करणं. आणि काल आपण बघितलं श्रेणी आरोहण करणारा जीव हा चतुर्थ गुणस्थानातलाच आहे. पंचम काळामध्ये जे चतुर्थ काळातच हे संभव आहे किंवा विदेह क्षेत्रात संभव आहे. पंचम काळामध्ये श्रेणी आरोहण करण्यासाठी असलेलं संवहन हे तिथे नसतं आणि म्हणून श्रेणी आरोहण करू शकत नाही. 7व्या पर्यंतची गुणस्थानं मुनींची असू शकतात, पुढे मात्र ते जाऊ शकत नाही. म्हणजे क्षायोपक्षमिक चारित्र्य त्यांचं असतं, औपशमिक किंवा क्षायिक चारित्र्य त्यांना प्राप्त करता येत नाही पंचम काळामध्ये. अशा तऱ्हेने आपण काल हे प्रकार बघितले. क्षपक श्रेणी आता कौन चढता है प्रश्न आहे. क्षपक श्रेणी कौन चढता है. क्षपक श्रेणीसाठी आपण काही कंडिशन बघितलेल्या होत्या. पहिली तर कंडिशन बघितली होती त्या बेसिकली क्षायिक सम्यक्त्वीच असला पाहिजे. क्षायिक सम्यक्त्व नाही आणि उपशम सम्यक्त्व आहे आणि क्षपक श्रेणी आरोहण करेल हे इम्पॉसिबल आहे, शक्य नाही. म्हणून पहिल्यांदा असंयताधिक 4 गुणस्थानों में से किसी एक में म्हणजे 4थ्या गुणस्थानात तो क्षायिक बनू शकतो, 5व्या 6व्यात किंवा 7व्यात. या 4 गुणस्थानापैकी कोणत्याही एका गुणस्थानामध्ये त्याला क्षायिक सम्यक्त्वाची प्रथमतः प्राप्ती करून घ्यावी लागेल. आणि क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती त्याला पूर्ण करावी लागेल. ती प्रक्रिया असणार आहे तो जीव केवली श्रुतकेवली तीर्थंकर यांच्या पादमुलाजवळ असला पाहिजे. क्षायिक सम्यक्त्व हे क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातूनच प्राप्त करता येतं. म्हणजे प्रथमतः तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी असला पाहिजे. त्यानंतर अनंतानुबंधीची तो विसंयोजना करणारा असला पाहिजे. अनंतानुबंधीची विसंयोजना केल्यानंतर दर्शन मोहनियाच्या ज्या 3 प्रकृती त्याच्या उपशम होता तो आता बदलून मिथ्यात्वाला पूर्णतः कन्व्हर्ट करून सम्यक मिथ्यात्वात परिवर्तित करेल. सम्यक मिथ्यात्व पूर्णतः बदलवून सम्यक प्रकृतीमध्ये परिवर्तित करेल आणि सम्यक प्रकृतीचा स्वमुखाने उदय येऊन ती प्रकृती तो नष्ट करेल. अशा तऱ्हेने
तो क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती या 4थ्या 5व्या 6व्या किंवा 7व्या या 4 गुणस्थानात तो करून घेऊ शकतो. म्हणून 4 में से किसी एक गुणस्थान में 7 प्रकृतियों का क्षय किया और देव तिर्यंच और नरकायु का जिसमें सत्व न हो. आणि आता 3 आयूचं सत्व त्याला नसलं पाहिजे. देवाचं नाही, तिर्यंच आयु नाही आणि नरकायु पण नाही. आणि मनुष्य आयुचं सत्व आहे ते बद्धमान नाही, भुज्यमान आयु मनुष्य आहे, म्हणून ते आयुष्याचं सत्व त्याला असू शकतं, असणार आहे. म्हणून सत्व न हो और जिसके आयु बंध नहीं हुआ हो वही क्षपक श्रेणी आरोहण कर सकता है. बद्धायुष्क जीवों का क्षपक श्रेणी पर आरोहण संभव नहीं है. जर त्यांनी आयुबंध केला असेल, समजा आयुबंध करेल तर तो मुनी बनणार असेल तर तो निश्चितपणे आयुबंध करेल, तो देवायुचाच करेल. कारण मनुष्य आयुचा जरी त्याला नवीन बंध झाला असेल तर संयम तो धारण करू शकत नाही, म्हणून त्याचं आयु तर त्याला देवायुचा बंध असावा लागेल. पण जर याला देवायुचा बंध झाला तर हा श्रेणी आरोहण करू शकणार नाही. म्हणून बद्धायुष्क जीवों का क्षपक श्रेणी पर आरोहण संभव नहीं है. याचं कारण साधं आहे. जर आयु बांधलेली आहे तर आयु त्याला भोगावी लागणार. कर्मबंध जर झाला आहे तर कर्मबंध भोगल्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा पर्याय नाही. म्हणून त्याला नवीन आयु धारण करावीच लागेल आणि म्हणून हा जीव बद्धायुष्क नको. तीसरं, शपथ के क्षायिक भाव होता है क्योंकि जिसने दर्शन मोहनीय का क्षय नहीं किया हो वह क्षपक श्रेणी पर नहीं चढ़ सकता है. आता उपशम श्रेणी कौन चढ़ सकता है? उपशमक के उपशम और क्षायिक भाव होता है. आता उपशम श्रेणी वाल्याला एक तर द्वितीयोपशम सम्यक्त्व असेल किंवा क्षायिक सम्यक्त्व असेल. क्योंकि जिसने दर्शन मोहनीय का क्षय या उपशम नहीं किया है वह उपशम श्रेणी नहीं चढ़ सकता है. आता या श्रेणींचे गुणस्थान कोणते आहे? उपशम श्रेणीचे गुणस्थान कोणते आहे? उपशम श्रेणीचे गुणस्थान आहे 7 मध्ये त्यांनी सुरुवात केली आहे. अधःकरण रूपाचे परिणाम केलेले आहे. 8वं 9वं 10वं आणि 11वं हे उपशम श्रेणीचे गुणस्थान आहे. आणि क्षपक श्रेणीची गुणस्थान आहे 8 9 10 11 तो जाणार नाही, तो डायरेक्ट 12व्या मध्ये जाईल. अशा तऱ्हेने 4 गुणस्थान त्याची असणार आहे. 11वं गुणस्थान हे उपशांत कषाय वितराग छद्मस्त अशा नावाचं आहे. या ठिकाणी मोहनीय कर्माचा उपशम केलेला आहे, त्यामुळे वितराग भावाची प्राप्ती झालेली आहे. पण अजूनही ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय कर्म विद्यमान आहे, म्हणून तो छद्मस्त आहे. अशा तऱ्हेचं हे 11वं गुणस्थान आहे. आणि 12वं गुणस्थान कसं आहे तर वितराग छद्मस्त असं हे गुणस्थान आहे. दर्शन मोहनीयाचा चारित्र मोहनीयाचा क्षय झालेला आहे आणि ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय ह्या कर्म प्रकृती अजूनही सत्तेमध्ये विद्यमान आहे, म्हणून अजूनही तो जीव छद्मस्त असणार आहे. याचा अर्थ 12व्या गुणस्थानामध्ये काय काय त्याच्या जीवनात अपूर्णता आहे हा जर प्रश्न विचारला, 12व्या जीवनात काय काय पूर्ण झालेलं नाही तर काय उत्तर राहील? 12व्या गुणस्थानामध्ये कशा कशाची पूर्णता झाली नाही? उत्तर काय असावं? उत्तर असणार आहे की 12वं जे गुणस्थान आहे त्याच्या जीवनात अजूनही ज्ञान गुणाची पूर्ती झाली नाही, म्हणजे केवळ ज्ञान त्याला प्राप्त झालेलं नाही. ज्ञानावरण कर्माचा अजूनही क्षयोपक्षम त्याच्या जीवनात आहे. नंतर दुसरं, दर्शनावरण कर्म जे आहे
दर्शनावरण कर्माचाही क्षय झालेला नाही, म्हणून अजूनही केवळ दर्शन प्राप्त झालेलं नाही. आणि तिसरं, अंतराय कर्माचाही क्षय झालेला नाही, म्हणून दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य या 5 क्षयिक लब्धी त्याला प्राप्त झालेल्या नाही. म्हणजे 12व्या गुणस्थानामध्ये वितराग दशा आहे, हे बरोबर आहे. मोहनीय कर्म गेलं म्हणून तो वितरागी बनलेला आहे, परंतु अजूनही त्याच्या जीवनात ज्ञान, दर्शन आणि शक्ती या अपेक्षेने अजूनही अपूर्णता विद्यमान आहे. अशा तऱ्हेचं 11वं आणि 12वं हे गुणस्थान आहे. 11व्यामध्ये देखील सेम कंडिशन आहे की तो वितराक्त बनलेला आहे, परंतु ह्या 3 गोष्टी अजूनही त्याच्या जीवनात पूर्ण झालेल्या नाही आणि 11व्यामधून तो पूर्ण करूही शकत नाही. पुढे त्याला निश्चितपणे खाली यावं लागतं. आणि हा 12व्या गुणस्थानवरतीचा जीव जो आहे त्याची अपूर्णता जरूर आहे, पण तो पूर्ण निश्चित करणार आहे अशी परिस्थिती त्याच्या जीवनात आहे. 7वें गुणस्थान में प्रमाद क्यों नहीं होता है. 7वें गुणस्थान अप्रमत्त अशा प्रकारचं का म्हटल्या गेलं, कारण 7व्या गुणस्थानामध्ये क्रोधादी संज्वलन कषाय तथा हास्यादि 9 कषायों का मंद उदय पाया जाता है, इसीलिए वह अप्रमत्त कहलाता है. अर्थात यहाँ संज्वलन चौकड़ी एवं हास्यादि 9 कषाय के तीव्र उदय का अभाव होने से प्रमाद नहीं पाया जाता है. प्रमाद अवस्था या ठिकाणी असत नाही, कारण संज्वलनचा मंद उदय सुरू आहे आणि मंद उदयामध्ये ती व्यक्ती प्रमादी असू शकत नाही. तीव्र उदयामध्ये तिच्या जीवनामध्ये प्रमाद भाव दिसतो. प्रश्न, अप्रमत्त गुणस्थान में विक्रिया वृद्धि होती है तो उसके वैक्रिय का योग क्यों नहीं होता है. अप्रमत्त गुणस्थानामध्ये त्या जीवाला विक्रिया वृद्धीची प्राप्ती होते. जसं आम्हाला प्रसिद्ध आगमामधलं उदाहरण माहिती आहे विष्णुकुमार मुनींचं. विष्णुकुमार मुनींना 7व्या गुणस्थानामध्ये विक्रिया वृद्धीची प्राप्ती झालेली होती, परंतु त्यांना वैक्रिय कायोग का असत नाही. जर विक्रिया वृद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे तर त्यांना वैक्रिय कायोग असायला पाहिजे, अशा प्रकारचा प्रश्नकर्त्यांनी प्रश्न उत्पन्न केलेला आहे. उत्तर काय असेल? कारण ती फक्त देव आणि नारकींनाच असते. वैक्रिय कायोग हा जो आहे तो देव आणि नारकी, म्हणजे देवगतीत आणि नारक गतीतच आहे, मनुष्य गतीत नाही. मनुष्य गतीत नाही, कारण मनुष्यांचं शरीर जे आहे हे कोणतं असतं? औदारिक शरीर आहे. म्हणजे औदारिक शरीरामध्ये लहान मोठेपणा करून विक्रिया त्या ठिकाणी दिसते, पण त्यांचं ओरिजिनल शरीर वैक्रियक शरीर नाही. म्हणजे सप्तधातू विरहित त्यांचं शरीर असत नाही, म्हणून त्यांच्या शरीराची जी विक्रिया झाली ती औदारिक शरीराची विक्रिया आहे. औदारिक शरीरच त्यांचं लहान मोठं झालेलं आहे आणि म्हणून वैक्रिय कायोग त्या ठिकाणी असणार नाही. त्यांची जी विक्रिया आहे ती औदारिक शरीराचीच म्हटल्या जाते आणि देव आणि नारकींची जी विक्रिया आहे ती वैक्रियक शरीर वाल्यांची विक्रिया आहे. हा त्या ठिकाणी फरक आहे. म्हणून अप्रमत्त गुणस्थान में विक्रिया वृद्धि होने पर भी इनके वैक्रिय कायोग नहीं होता. तसंही आपण तत्वार्थामध्ये सांगितलं की एकादिनी भाज्यानी युगपदे कस्मिन्ना चतुर्भ्या, म्हणजे एका जीवाला कशा प्रकारचे शरीर राहू शकतात या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सूत्र आलेलं आहे की एकादिनी भाज्यानी युगपदे कस्मिन्ना चतुर्भ्या, 4 पर्यंत त्यांना शरीर राहू शकतात, कारण औदारिक आणि वैक्रियक हे शरीर युगपत राहण्यामध्ये विरोध आहे. म्हणून वैक्रियक कायोग के स्वामी देव और नारकी होते हैं. आणि दुसरं, वैक्रियक कायोग सौधी मिथ्या दृष्टि से लेकर असंयत सम्यक दृष्टि गुणस्थान तक ही होते हैं.
आणि वैक्रियक जो काय योग आहे हा देवांना आणि नारकींना असतो. आणि देव आणि नारकी यांचं गुणस्थान 4 पेक्षा वरच असू शकत नाही. आणि म्हणून वैक्रियक काय योग हा मुनींना असणार नाही. दुसरं आणखी एक उदाहरण आपल्याला विक्रियेचं पाहायला मिळतं आगमामध्ये, की चक्रवर्ती देखील आपल्या शरीरापासून 96,000 शरीरांची निर्मिती करू शकतात. त्यांचाही जो योग आहे तो औदारिक काय योगाची ती विक्रिया आहे. त्यांचंही शरीर वैक्रियक शरीर असत नाही. म्हणून जे वृद्धीने प्राप्त झालेलं आहे मनुष्यांना मुनींना ते वैक्रियक शरीर नसून औदारिक शरीराची ती विक्रिया आहे हे समजायचं आहे. प्रश्न पुढचा, अप्रमत्त गुणस्थान में आहारक द्विक का योग क्यों नहीं होता है. आता जेव्हा आपण म्हणतो की एखादे मुनी आहे आणि त्या मुनींना आहारक द्विक शरीराची वृद्धी म्हणजे आहारक द्विक प्राप्त झालं, वृद्धीनी हे प्राप्त झालं आणि त्यांचा जेव्हा ते उपयोग करतात त्यावेळेला त्यांचं गुणस्थान 6वं असतं. मग प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारला की त्यांना आहारक द्विक काय योग 7व्यात का नाही होत, 6व्यातच का व्हावा, 7व्यात का व्हावा नाही, हा प्रश्न आहे. उत्तर काय असेल? कारण ह्याचं कारण असं की कोणत्याही वृद्धीची प्राप्ती जी होते ही वृद्धीची प्राप्ती होताना परिणामांमध्ये अत्यंत उज्ज्वलता असताना वृद्धीची प्राप्ती होते. जेव्हा ते ध्यानावस्थित आहे, अभेद चारित्र्यामध्ये लीन आहे, त्यावेळेला ह्या वृद्धीची त्यांना प्राप्ती होते. आणि जेव्हा त्यांना असं वाटतं ह्या वृद्धीचा उपयोग करावा तेव्हा ते शुभ भावामध्ये येतात आणि शुभ भावामध्ये येतात म्हणजे त्यांची ती शुद्धी राहिली नाही जी प्राप्त करताना असा होती. म्हणून विद्येची सिद्धी ही निर्विकल्प ध्यानानी आहे. पण जेव्हा त्या विद्येचा उपयोग केला जातो त्यावेळेला मात्र सविकल्पात्मक भूमिका आहे. ती भूमिका जेव्हा प्राप्त होते त्याच्यापेक्षा खालची भूमिका आहे. आणि म्हणून या आहारक शरीराची किंवा आहारक शरीर आणि आहारक अंगोपांग याची जी प्राप्ती होते ती ध्यानामध्ये लीन असणाऱ्या अशा मुनिराजांना प्राप्ती होते. आणि जेव्हा ते याचा उपयोग करतात म्हणजे शुभामध्ये येतात. आणि उपयोग करताना आम्ही त्यांची कंडिशन सांगतो की आहारक द्विक त्यांना प्राप्त होते कशासाठी, तर एखाद्या वेळेला तत्वामध्ये संशय उत्पन्न झाला त्याचं निरसन करण्यासाठी, एखाद्या वेळेला तीर्थयात्रेला जाण्याचा भाव आला आणि विराधना होऊ नये अशा कारणासाठी ती वृद्धीचा ते वापर करतात. आणि जेव्हा ते आत्मलीन असतात, आत्मलीन असताना त्यांना कोणत्याही तऱ्हेचा अशा प्रकारचा शंका संदेह अंतरंगामध्ये असत नाही किंवा कुठेही गमनादिकाचा विकल्प त्यांच्या जीवनात असत नाही. तीर्थयात्रेला जाऊ द्या, कुठे जाऊ द्या, हा विकल्प त्यांच्या जीवनात नसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी वैक्रियक काय योग असणार नाही. उत्तर पाहू आपण. आप्त वचन में संदेह जनित शिथिलाचार होने के कारण उत्पन्न प्रमाद और असंयम की बहुलता से अत्यंत प्रमाद आहारक शरीर की उत्पत्ति का निमित्त कारण है. म्हणजे एखाद्या वेळेला संदेहजनित काहीतरी संदेह आला, एखाद्या शंकेमध्ये म्हणजे संदेह सम्यक्त्वाला बाधक तर निश्चित संदेह नाही, ज्याला आम्ही संशय म्हणतो किंवा निशंकित अंग तर त्यांच्या जीवनात आहेच. परंतु एखाद्या वेळेला तत्वामध्ये कोणतं तरी हे योग्य आहे की हे अयोग्य आहे अशा प्रकारचा जर भाव आला तर तो भाव त्यांच्या जीवनात असू शकतो. तो सम्यक्त्वाला बाधक भाव म्हणता येत नाही. प्रयोजनीय तत्वांमध्ये संदेह असेल तर ते सम्यक्त्वासाठी घातक आहे. पण अप्रयोजनीय
गोष्टींमध्ये जर एखाद्या वेळेला कमी जास्तता आढळली तर सम्यक्त्वामध्ये दोष उत्पन्न होणार नाही. जसं उदाहरण पहा की आम्हाला 7 तत्वांवर प्रयोजनीय 7 जीवादी प्रयोजन भूत तत्व सरधे तिनमाही विपर्ययत्व हे आम्हाला सांगितलं की प्रयोजन भूत जी 7 तत्व आहे यावर अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय न राहणं, याचं नाव आहे निशंकित अंग, याचं नाव आहे तत्वार्थ श्रद्धान, याचं नाव आहे सम्यक दर्शन. आता जीवादी 7 तत्वांवर तर त्यांची यथार्थ श्रद्धा आहेच, कारण गुणस्थान 6वं 7वं गुणस्थान आहे. परंतु एखाद्या वेळेला जर समजा नंदीश्वराच्या प्रतिमेंचा संबंधामध्ये काही मनामध्ये विकल्प आला, किंवा प्रतिमांची उंची सांगताना किंवा मंदिरांचा विस्तार सांगत असताना, किंवा जे द्रह सांगितले, द्रह म्हणजे सरोवर सांगितले, किंवा अंजनगिरी अशा प्रकारचे जे पर्वत सांगितले किंवा मेरू पर्वत सांगितले, याच्या योजनामध्ये अंतर्गत जर काही कमी जास्त झालं तर अशा प्रकारची जर अवस्था असेल, जे अप्रयोजनीय तत्वांमध्ये जर त्यांना कुठल्या प्रकारचा निर्णयात्मक विचार प्राप्त असेल तर त्यासाठी ते त्या ठिकाणी केवलींच्या श्रुत केवलींच्या चरण सानिध्यात जाऊन आपल्या शंकेचं निरसन करतात, आहारक द्विक शरीराच्या माध्यमातून, आहारक पुतळ्याच्या माध्यमातून. म्हणून ही भूमिका 6व्या गुणस्थानातच संभवनी आहे. म्हणून ही एक झाली. किंवा दुसरं सांगितलं की असंयम की बहुलता, म्हणजे गमनामध्ये असंयम आहे, ही असंयमाची बहुलता टाळण्यासाठी आहारक शरीराच्या माध्यमातून वंदना आदी करणं, म्हणजे पूर्ण आत्मद्रव्यालाच त्या ठिकाणी मी वंदना केली हा भाव उत्पन्न होणार आहे. समजा मेरू पर्वताची वंदना त्यांना करायची आहे, आहारक पुतळा बाहेर पडला, मेरू पर्वताची ते वंदना करून आले, परत आहारक पुतळा त्यांच्या शरीरामध्ये समाविष्ट झाला, सामावून गेला, तर त्या ठिकाणी या स्थूल शरीराच्या माध्यमातून जी हिंसा घडली असती ती आता आहारक शरीर गेल्यामुळे आणि ते अप्रतिघाती असल्यामुळे हिंसेचा दोष त्यांना लागणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारची ही आहारक द्विक शरीराची ही प्रक्रिया आहे. आता जेव्हा मुनिराज 7व्या गुणस्थानात ध्यानात लीन आहे तर हा भाव त्यांच्या जीवनात येतच नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी आहारक द्विक गुणस्थान 7व्यामध्ये, आहारक द्विक पुतळा त्या ठिकाणी 7व्या गुणस्थानात निघत नाही. म्हणून अतः ये दोनों योग प्रमत्त विरत गुणस्थान में ही होते हैं. जो कार्य प्रमाद के निमित्त से उत्पन्न होता है वह प्रमाद रहित जीव के नहीं होता है. अर्थात ये दोनों योग अप्रमत्त गुणस्थान में नहीं होते हैं. प्रश्न पुढचा, क्या ऐसे कोई अप्रमत्त संयत है जिनके केवल एक लेशा होती है? अप्रमत्त संयत असे कोणी मुनिराज आहेत का की ज्यांची एकच लेशा होईल? तर त्या ठिकाणी उत्तर काय असेल? की जेव्हा मुनिराज, अप्रमत्त मुनिराज म्हणजे 7व्या गुणस्थानावरती मुनिराज जेव्हा श्रेणी आरोहण करण्यास सन्मुख आहे, म्हणजे सातिशय अप्रमत्त बनलेले आहे, त्यावेळेला त्यांना केवळ एक शुक्ललेशाच राहील. कारण श्रेणी आरोहण करत असताना एक शुक्ललेशाच असणार आहे. म्हणून आता श्रेणी आरोहण करणाऱ्या जीवाला 7व्या गुणस्थानात आहे त्या ठिकाणी एक शुक्ललेशाच राहील. पुढचा प्रश्न, क्या कोई ऐसे अप्रमत्त संयत है जिनके क्षायोपक्षमिक सम्यक दर्शन नहीं होता है? आता क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची गुणस्थानं सांगितलेली आहे 4, 5, 6 आणि 7. ही क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी 7व्या गुणस्थानापर्यंत असू शकतो. पण असे मुनिराज आम्हाला बघायचे आहे
की ज्यांना आता क्षायोपक्षमिक सम्यक दर्शन नाही. म्हणजे त्यांचं सम्यक दर्शन एक तर क्षायिक असलं पाहिजे किंवा द्वितीयोपशम सम्यक्त्व असलं पाहिजे. हे कधी संभवनीय आहे तर 7व्या गुणस्थानातले मुनिराज जेव्हा अधःकरण रूपाचे परिणाम करतात, म्हणजे सातिशय अप्रमत्त बनतात, तेव्हा श्रेणीच्या सन्मुख होते हुए जब उनके क्षायोपक्षमिक सम्यक्त्व नहीं होता, क्योंकि क्षायोपक्षमिक सम्यक्त्व के साथ शपक श्रेणी नहीं चढ़ सकते. यदि कोई क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टि मुनिराज है तो ये द्वितीयोपशम या क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करके ही श्रेणी चढते है. आणि म्हणून असेही काही मुनिराज असतील की ज्यांना 7व्या गुणस्थानात ते आहे आणि 4थ्या गुणस्थानापासूनच त्यांना क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे. जसं हा श्रेणिक राजाचा जीव आहे, सध्या नरकामध्ये आहे, परंतु ज्या वेळेला ते या मनुष्य पर्याय धारण करतील त्यावेळेला त्यांचा जन्म झाल्यापासून म्हणजे विग्रह गतीमध्ये सुद्धा त्यांना क्षायिक सम्यक्त्वच असणार आहे. आता ह्या मुनिराजांनी जेव्हा 8व्या वर्षी श्रावकांची अनुव्रत धारण केली तर त्यांना अनुव्रती 5व्या गुणस्थानवरती, पण सम्यक्त्व कोणतं राहील? क्षायिक सम्यक्त्व राहील. हे जेव्हा मुनिपद धारण करतील तेव्हा सम्यक्त्व कोणतं राहील? क्षायिक सम्यक्त्वीच त्यांना, क्षायिक सम्यक्त्वच त्यांना असणार आहे. म्हणजे 7व्या गुणस्थानात क्षायिक सम्यक्त्व आणि क्षायोपक्षमिक चारित्र असं कॉम्बिनेशन असू शकतं. 5व्या गुणस्थानातही क्षायिक सम्यक्त्व आणि देशघाती रूपाचं देश संयमी म्हणजे क्षायोपक्षमिक चारित्र असं कॉम्बिनेशन असू शकतं. आणि इव्हन 4थ्या गुणस्थानामध्ये देखील केवळ क्षायिक सम्यक्त्व आणि सम्यक चारित्र असं त्यांचं सम्यक्त्वाचरण चारित्र असं त्या ठिकाणी संभवनीय आहे. आणि दुसरे असे जीव आम्ही बघू शकतो श्रीकृष्णासारखे किंवा रावणासारखे की ज्यांना इथे आता ज्या वेळेला ते मनुष्य पर्याय धारण करतील त्यावेळेला त्यांना कोणतं सम्यक्त्व असेल, तीर्थंकर बनणार आहे त्यावेळेला त्यांना कोणतं सम्यक्त्व असेल की मिथ्यात्व सहित त्यांचा जन्म होईल, हा प्रश्न आहे. क्षयक्षमिक सम्यक्त्व त्यांना कोणतं राहील? क्षायिक नाही. क्षायिक असेल नाही तर क्षयक्षमिक असेल. नाही, त्यांना क्षयक्षमिकच आहे, कारण अजून क्षायिक झालेलं नाही आहे त्यांना. आणि नरकात कोणालाही क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही. त्यामुळे नरकातून निघालेल्या ते क्षायोक्षमिक घेऊन नरकात गेलेले आहे. निघताना कोणत्याही परिस्थितीत त्यांचं क्षायिक सम्यक्त्व होऊ शकत नाही. ते क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन नरकातून बाहेर पडतील. विग्रह गतीत क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्यांना राहील, जन्म अवस्थेत क्षायोपक्षमिक सम्यक्त्व राहील. आणि हे जीव जेव्हा त्यांचं सम्यक्त्व क्षायिक कधी होईल? रावणाचं किंवा श्रीकृष्णाचं सम्यक्त्व क्षायिक कधी बनेल? 8 वर्षाचं झाल्यावर बनतील. मग 8 वर्षाचं झाल्यावर एक असं मत आहे. किंवा दुसरं, ज्या वेळेला ते स्वयं मुनिपद धारण करतील, ते स्वयं मुनिपद धारण करेल. मुनिपद धारण करताना नमः सिद्धेभ्यः म्हणून मुनिपद धारण करतील, पंचमुष्टी लोच करतील, मुनिपद धारण करतील आणि ते श्रुत केवली बनतील. आणि स्वतःच्याच पादमुलाजवळ त्यांचं जे क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे ते क्षायिक सम्यक्त्वात परिवर्तित होईल. तोपर्यंत नाही. ठीक आहे. म्हणून हे मुद्दाम या ठिकाणी सांगितलं की त्यांचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे. नरकातून निघत असताना ते क्षायोपक्षमिक सम्यक्त्वीच असणार आहे. आणि एक मत असं आहे 8व्या वर्षी, पण 8व्या वर्षीला मग बाधा येते. केवली किंवा श्रुत केवलीचं पादमूल नाही. म्हणून ते कधी, आणि ते दुसऱ्या मुनींना नमस्कार करत नाही, कोणत्याही बाकीच्यांना ते नमन करत नाही. मग हा प्रश्न सोडविण्यासाठी ते मुनिपद धारण करतील. आणि मुनिपद धारण केल्यानंतर त्यांना श्रुत केवली म्हणजे
होईल त्यांना पूर्ण 12 अंगाचं परोक्ष ज्ञान होतं. आणि हे ज्ञान झालं की स्वतःच्याच पादमुलाजवळ त्यांचं सम्यक्त्व, क्षायोपक्षमिक सम्यक्त्व क्षायिक सम्यक्त्व रूप परिणमित होते. म्हणून हा प्रश्न कोणतेच केवली नसतात का? तीर्थंकरांच्या काळात समजा तीर्थंकरांचा जन्म झाल्यावर कर्मभूमीमध्ये कोणतेच दुसरे केवली राहत नाहीत का? ते नमस्कार करत नाहीत, नमस्कार नसतातही, पण असतात गुरु पण नाही त्यांना, असू शकतात. केवली नाही राहत, केवली नाही राहत कर्मभूमीत, इथे नाही राहत, इथे नाही, विद्या क्षेत्रात असू शकतात, नगरींमध्ये, विद्या क्षेत्रात इथे राहत नाही. इथे एक तीर्थंकर गेल्यानंतरच दुसरे तीर्थंकर उत्पन्न होतात. म्हणून 63 शलाका पुरुषांची साधे केवली पण नाही राहणार. केवली होऊन गेले असतील ना, पण अंतराल झाला ना मध्ये. आता समजा आदिनाथ स्वामी झाले, आदिनाथ स्वामींचं निर्वाण झाल्यानंतर अजितनाथ भगवान झालेले आहे. म्हणजे 2 तीर्थंकरांची भेट होत नाही, ते एकमेकांना मला म्हणायचं साधे म्हणजे तीर्थंकर नाही पण दुसरे केवली पण नसतात का असं विचारत होते. नाही, दुसरे केवली पण असतील परंतु त्यांची भेट होत नाही. अच्छा. म्हणून अशा प्रकारे क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी मुनिराज है तो वे द्वितीयोपशम सम्यक्त्व या क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करके ही श्रेणी चढ़ते हैं. आता हे प्रश्न उद्याला पाहू आपण, उद्याच्या याच्यात, आणि नंतर हा अपूर्वकरणाचा चार्ट बघू. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.